नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरआरबी एनटीपीसीने काल म्हणजे 23 सप्टेंबर रोजी एक नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी 8875 जागांची वेकन्सी दाखवलेली आहे. मग त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, नंतर एक्झाम पॅटर्न काय, एज लिमिट काय, जॉब लोकेशन आणि त्याचा सिलेबस काय, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर आता व्हिडिओला स्टार्ट करतोय. सर्वप्रथम एज लिमिट काय, तर अंडर ग्रॅज्युएट लेवलसाठी एज लिमिट आहे 18 वर्ष ते 33 वर्षापर्यंत. म्हणजे जे 18 वर्ष पूर्ण आहेत आणि 33 वर्षापर्यंत आणि ज्यांच्याकडे 12वी पासचं सर्टिफिकेट आहे, 12th पास, असे लोक ही अंडर ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम देऊ शकतात. आणि ग्रॅज्युएट लेवल 18 वर्ष ते 36 वर्षापर्यंत, म्हणजे ज्यांच्याकडे डिग्री आहे, ज्यांच्याकडे डिग्री सर्टिफिकेट आहे, इकडे 12वी पास आणि इकडे डिग्री सर्टिफिकेट, असे लोक या दोन्ही एक्झाम, म्हणजे एक अंडर ग्रॅज्युएट लेवलची वेगळी एक्झाम होते आणि एक ग्रॅज्युएट लेवलची, या दोन एक्झाम देऊ शकतात. आणि याच्यामध्ये पण काही कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन वगैरे प्रोव्हाइड केलेलं आहे. एससी आणि एसटी साठी, शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. नंतर ओबीसी जे नॉन क्रिमिलियर, म्हणजे ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असतं, ते 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. आणि जे फिजिकली किंवा डिफरंटली एबल्ड आहेत ते अप टू 10 to 15 इयर्स, म्हणजे त्यांच्या डिसॅबिलिटीनुसार हे ठरवलं जातं. पुढे याच्यामध्ये टोटल पोस्ट ही ग्रॅज्युएट लेवलसाठी टोटल नंबर ऑफ पोस्ट आहेत 5817. मग त्यामध्ये स्टेशन मास्टर हे डिपार्टमेंट कुठलं आहे, तर ट्रॅफिक ऑपरेटिंग, आणि त्याच्या पोस्ट आहेत 615. टोटल पोस्ट 615 स्टेशन मास्टरच्या. ठीक आहे. पुढे गुड्स ट्रेन मॅनेजर, त्याच्या पोस्ट आहेत 3423. ट्रॅफिक असिस्टंट मेट्रो रेल्वे डिपार्टमेंट ट्रॅफिक ऑपरेटिंग तिन्हीचं, आणि याच्या पोस्ट आहेत 59. नंतर चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर ट्रॅफिक कमर्शियल डिपार्टमेंट, आणि याच्या पोस्ट आहेत 161. पुढे ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट, याच्या पोस्ट आहेत 921 अकाउंट्स डिपार्टमेंट. सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, याच्या पोस्ट आहेत 638. या झाल्या ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट. पुढे अंडर ग्रॅज्युएट लेवलला किती पोस्ट आहेत, टोटल पोस्ट आहेत 3058. ठीक आहे, 3058 पोस्ट आहेत. त्यामध्ये ट्रेन्स क्लर्क या ट्रॅफिक आणि ऑपरेटिंग डिपार्टमेंट मध्ये येतात, त्याच्या पोस्ट आहेत टोटल 77. कमर्शियल कम तिकीट क्लर्क, याच्या पोस्ट आहेत 2424 ट्रॅफिक कमर्शियल मध्ये ते पण डिपार्टमेंट. अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, याच्या पोस्ट आहेत 324. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, याच्या पोस्ट आहेत 163. आता हे झाले नंबर ऑफ वेकन्सीज. आता याच्यामध्ये एक्झाम मध्ये विचारलं काय जातं, म्हणजे सिलेबस, म्हणजे क्वेश्चन्स कुठल्या भागातून काय येतात, तर ही आहे सीबीटी 1, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट 1. मग या सीबीटी 1 मध्ये काय आहे, तर पहिलं मॅथमॅटिक्सचे 30 क्वेश्चन येतात. 30 क्वेश्चन्स आहेत 30 मार्कला. नंतर जनरल अवेअरनेस हे आहे 40 क्वेश्चन 40 मार्कला. नंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 30 क्वेश्चन्स आहेत 30 मार्कला. म्हणजे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 100 आणि 100 क्वेश्चन आणि 100 मार्क आहेत. आणि त्याला वेळ किती आहे, तर 90 मिनिट, म्हणजे 1.5 तासाचा वेळ आहे. 1 hour and 30 minutes. ही झाली सीबीटी 1 कम्प्युटर बेस्ड टेस्ट 1. आता लेवल दुसरी, म्हणजे ही लेवल क्लिअर केल्यानंतर तुम्हाला सीबीटी 2 म्हणजे कम्प्युटर बेस्ड 2 चा कॉल येतो. मग मॅथमॅटिक्स, याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचे 35 क्वेश्चन आणि 35 मार्क. टोटल क्वेश्चन्स किती आहेत हे पहा, 120 क्वेश्चन्स आहेत आणि मार्क्स आहेत 120. पहिल्या लेवलला 100 होते आणि 100 मार्क, आणि इकडे 120 क्वेश्चन 120 मार्क. मग यामध्ये मॅथमॅटिक्स 35 क्वेश्चन्स 35 मार्क्सला. नंतर जनरल अवेअरनेस आहे 50 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी. जनरल अवेअरनेसचं वेटेज या एक्झाम मध्ये सर्वात जास्त आहे. पहिल्या लेवलमध्ये पण पाहिलं असेल, सीबीटी 1 साठी 40 क्वेश्चन होते आणि सीबीटी 2 साठी 50 क्वेश्चन्स आहेत. पुढे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग इकडे 35, तिकडे कसे होते 30 आणि 40. 30 क्वेश्चन मॅथ, 30 क्वेश्चन आयआर आणि 40 क्वेश्चन आपलं जनरल अवेअरनेस. आणि बाकी मॅथमॅटिक्स आता दुसऱ्या लेवलला काय, 35 क्वेश्चन मॅथमॅटिक्स, 35 क्वेश्चन आयआर आणि 50 क्वेश्चन आपलं जीए जनरल अवेअरनेस. म्हणजे टोटल 120 क्वेश्चन. आणि वेळ याचा हे केअरफुली पहा, दोन्हीकडे टाइम आहे ना सेम आहे, 90 मिनिटं 1.5 तास. ठीक आहे, 1.5 तासाचा वेळ आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय.
पुढे आता यामध्ये काय 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, हे पण सगळ्यांच्या लक्षात असलं पाहिजे. 1/3 निगेटिव्ह म्हणजे 3 क्वेश्चन तुम्ही चूक केले तर त्यात आलेल्या क्वेश्चन मधून तुमचा एक मार्क मायनस होणार आहे. प्रत्येक क्वेश्चन एकच मार्कला आहे ना, त्यामुळे 3 क्वेश्चन चूक केले तुम्ही, मग आलेल्या क्वेश्चन मधून 1 मार्क मायनस, 1/3 निगेटिव्ह. आणि जे आन्सर केले नाही त्यांच्यासाठी पेनल्टी नाहीये. ओके, पुढे आता तुम्हाला हे नोटिफिकेशन सांगायचा उद्देश काय, तर हे इयर वाईज ट्रेंड बघा. जागा आहेत ना, या एक्झाम मध्ये खूप जास्त जागा येतात आणि RRB ने गेल्या वर्षी डिक्लेअर केले की ते प्रयत्न करणार आहेत याच्या पुढे इयरली एक्झाम कंडक्ट करण्याचा. अगोदर कसं होत होतं, आता ही एक्झाम पहा, ही एक्झाम कधीची आहे तर 2016ची आहे पहिली, नंतर 2019, नंतर 2024 आणि त्याच्यानंतर 2025 मध्ये एक्झाम झाली. ठीक आहे, म्हणजे एक्झाम मध्ये गॅप होता, पण आतापासून म्हणजे 2024-25 पासून RRB दरवर्षी एक्झाम कंडक्ट करणार आहे ही NTPC ची. मग त्यामुळे तुम्ही डेडिकेटेडली 1 वर्ष प्रिपेअर करू शकता. NTPC साठी डेडिकेटेडली 1 वर्ष प्रिपेअर करू शकता. आता वेकन्सी बघा ना, या वर्षी किती होत्या 14,023, 35,281. आता हा डिफरन्स दिसतोय ते फक्त म्हणजे वर्षामध्ये 2016 3 वर्षांनी एक्झाम झाली, नंतर 2024 मध्ये किती आहे 11,558, लगेच दुसऱ्या वर्षी झाली म्हणून या वेकन्सी मध्ये कमी आली. तरी अजून पॉसिबिलिटी आहे या वेकन्सी वाढण्याची. म्हणजे RRB जसं म्हणजे एक्झाम डेट वगैरे अनाऊन्स केलेली नाही सध्या, तर एक्झाम डेट वगैरे RRB नंतर पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात अनाऊन्स करेल. म्हणजे ऑफिशियल डेट एक्झामची आणि क्लोजर डेट, तुम्हाला फॉर्म कधी भरता येतील वगैरे या डेट्स. मग हे पाहू शकता तुम्ही वेकन्सी किती. हे आता तुम्ही नॅशनल लेवलच्या प्रत्येक जर एक्झाम बघितल्या तर प्रत्येक एक्झाम मध्ये भरपूर म्हणजे खूप कमी प्रमाणात वेकन्सी येतात. UPSC असेल, CDS असेल किंवा CAPF असेल, त्याच्या म्हणजे हजाराच्या आत वेकन्सी असतात आणि मुलं लाखामध्ये. आता ही अशी एकमेव एक्झाम आहे, ही झालं किंवा CGL असेल तर या एक्झाम मध्ये 10,000च्या पुढेच वेकन्सी असतात, कधी पण 10,000च्या पुढं. मग ही एक्झामचं प्रिपरेशन करणं आपण म्हणजे मनावर घेऊ शकतो. यावरती कॉन्सन्ट्रेट केलं तर 1 किंवा 2 वर्षामध्ये आपली पोस्ट म्हणजे आपल्या हातामध्ये असेल, म्हणजे जेन्युइनली प्रयत्न केले तर. पुढे हे आहे RRB ग्रुप डी च्या या वेकन्सी होत्या. RRB NTPC म्हणजे NTPCच्या या आणि RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या NTPCच्या आणि या ग्रुप डी च्या. ओके, ग्रुप डी च्या किती आहेत वेकन्सी तर या बघा 2021, 2023 आणि 2024, 21, 23 आणि 24 च्या वेकन्सी इकडे आहेत. 1,03,769 वेकन्सीज कधी 2021 ला. 2023 ला वेकन्सी किती आहेत टोटल 1 लाख. नंतर 2024 ला वेकन्सी किती आहेत 32,438 वेकन्सी. आता हे कशामुळे झालं तर इकडे गॅप होता म्हणून एका वर्षामध्ये. आता ही पण एक्झाम म्हणजे तुम्ही जर प्रिपरेशन स्टार्ट केलं तर ही पण एक्झाम तुम्ही ग्रुप डी, जे ग्रुप डी वर कॉन्सन्ट्रेट करतात त्यांच्यासाठी, तर ही पण एक्झाम तुम्हाला 1 वर्षामध्ये रिझल्ट देऊ शकते. तर या एक्झाम कडे पण पाहू शकता तुम्ही. मग यासाठी तुम्ही काय करणार म्हणजे या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी तर आपली 4 ऑक्टोबर पासून बॅच सुरू होतीये. CGL, RRB NTPC, RRB ग्रुप डी या पूर्ण एक्झामची तयारी तुम्ही या बॅच मध्ये करू शकता. SSC CGL बॅच आणि त्याच्यासाठी स्टेनो, याच्यामध्ये एक्झाम बघा कुठल्या कुठल्या. स्टेनो आहे, JEE आहे, GD म्हणजे जनरल ड्युटी, ज्युनियर इंजिनियर, परत NTPC, ALP, IBACIO या सगळ्या, परत SSC CPO या सगळ्या सिलेक्शन पोस्ट, MTS आणि CHSL म्हणजे जवळपास 10 नाव आहेत एक्झामचे. तर याच्यामध्ये 50,000च्या पुढे सगळ्या एक्झाम मिळून मोर दॅन 50,000 वेकन्सीज दरवर्षी निघतात. तर 4 ऑक्टोबरला आपली बॅच सुरू होते. तर त्यासाठी डेडिकेटेडली तुमच्याकडे लक्ष देऊन एकदम पूर्णपणे तयारी करून घेतली जाईल 4 ऑक्टोबर पासून, या उद्याच्या 4 ऑक्टोबर 2023 पासून. आता यामध्ये फॅकल्टीज आहेत ज्यांचा एक्सपिरियन्स आहे मोर दॅन 5 इयर्स. आकाश जाधव सर आपले चीफ मेंटर आहेत, प्रशांत गव्हाणे सर आहेत ऍडव्हान्स मॅथ्स साठी, क्षितिज भालेराव सर इंग्लिश लँग्वेज साठी, अरिथमॅटिक मॅथ्स साठी आहेत प्रणव टेहरे सर, मी आहे जीके साठी, आणि यादवराव मरकट सर आहेत जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग साठी. तर तुम्ही यासाठी पूर्णपणे अशी म्हणजे ताकद लावून अभ्यास करू शकता. 1 वर्ष दिलं तर ही एक्झाम तुमच्या आवाक्यात येईल. 1 वर्षात पूर्ण म्हणजे सिलेबस कव्हर करून ते पूर्ण एक्झाम देण्यापर्यंत हे सगळी तयारी तुमची या बॅच मध्ये करून घेण्यात येईल. आणि हे आहेत वेकन्सी झोन वाईज, जे रेल्वेचे 18 झोन आहेत ना त्यानुसार या वेकन्सी किती आहेत. रेल्वेच्या 18 झोन नुसार इकडे या आहेत ग्रॅज्युएट लेवलच्या आणि या आहेत अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या. या वेकन्सी पाहू शकता तुम्ही. आणि
4 ऑक्टोबरची बॅच जर कोणी इंटरेस्टेड असतील तर एक नंबर देतो, त्या नंबरवरती खालच्या कॉल करून तुम्ही, हा नंबर आहे, या नंबरवरती कॉल करून इन्क्वायरी करू शकता तुम्ही, हा नंबर, ठीक आहे. हा 95 वाला आणि 97 वाला. तर लक्षात घ्या, अभ्यासाला लागा, एक्झाम साठी टाइम आहे तुम्हाला, म्हणजे जवळपास आता म्हणजे अजून डिक्लेअर व्हायच्या डेट, अप्लाय कधी करणार आणि त्यानंतर एक्झाम डिक्लेअर होईल. डेडिकेटेडली प्रिपरेशन करू शकता, तर त्या प्रिपरेशनसाठी 4 ऑक्टोबर पासूनची बॅच जॉईन करू शकता तुम्ही. थँक्यू, हॅव अ नाईस डे.